नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आज 4 फेब्रुवारी आपल्या स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींची जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीची थोडी माहिती या ऑडिओमधून आपण घेऊया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 64 कला मानल्या जातात. या सर्व कलांमध्ये संगीत ही कला अतिशय श्रेष्ठ मानली जाते. या संगीत कलेमधूनच संगीत सादर करणाऱ्याला आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्याला फक्त आनंद आणि आनंदच मिळतो. म्हणून ती एक दैवी आणि पवित्र कला मानली जाते. या संगीताची आराधना आपल्या भारतामध्ये अति प्राचीन काळापासून सुरू झालेली आपल्याला दिसते. संगीताला साम असेही नाव आहे. सुरुवातीला धर्मकृत्यात आणि यज्ञसंस्थेमध्ये देवता प्रसादासाठी सीमित असलेली ही कला, तेवढ्यापुरतीच मर्यादित असलेली ही कला हळूहळू वाढू लागली. गायकही वाढू लागले. बऱ्याचशा संस्थानांच्या अधिपतींनी कित्येक गायक वादकांना आश्रय दिला. ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, मिरज अशी अनेक घराणी त्यामधून निर्माण झाली. त्यातल्या कित्येक संस्थानांमधून प्रथम दर्जाचे, प्रथम श्रेणीचे असे गायक निर्माण झाले. किराणा घराणं हे त्यातीलच एक घराणं. स्वराला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या या घराण्यामध्ये सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, गंगूबाई हनगळ, फिरोज दस्तूर असे अनेक प्रसिद्ध कलाकार निर्माण झाले. त्यापैकीच एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. अमृताचेही डोही बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही धन्य झालो. मी पण संपले झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेटला गा. सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांनी पंडितजींसाठी रचलेल्या या काव्यरचनेत म्हणल्याप्रमाणे गेली 6 शतकं देशोदेशीच्या मैफलींमधनं श्रोत्यांना ओंकार स्वरूपाचे दर्शन घडवणारे पंडित भीमसेन जोशी म्हणजे भारतीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक. शास्त्रीय संगीतावर भीमसेनी शैलीची मोहर उमटवणारे पंडितजी म्हणजे प्रयत्न, प्रतिभा, परमेश्वरी वरदान आणि प्रचंड जिद्द यांचा जणू संगमच. भीमसेनजींचं पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी असं होतं. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922चा रथसप्तमीचा. त्यांची आई फार सुरेल भजनं म्हणत असे. आपल्या आईच्या गोड गळ्यातून ऐकलेली ही भजनं हा त्यांच्यावरील झालेला पहिला स्वरसंस्कार. भीमसेनजींचे वडील म्हणतात की त्यांच्या गायकीचा मुळारंभ हा त्यांच्या आजोबांमध्ये दिसतो. त्यांच्या आजोबांचं नाव भीमाचार्य. भीमाचार्य मोठे साधक होते. गीता, भागवत, महाभारत या पुराण ग्रंथांचे सुश्राव्य गायन करून श्रोत्यांची मनबुद्धी तृप्त करणारे असे नावाजलेले पुराणिक होते. परंतु त्यांची संगीत साधनेची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. भीमसेनजींच्या रूपाने या भीमाचार्यांच्या जीवनातील अपूर्ण राहिलेली संगीत साधना पूर्ण व्हावी अशी जणू परमेश्वराची योजना असावी. कारण वयाच्या 7व्या वर्षीच आजोबांच्या बरीच वर्षे धूळ खात असलेल्या अशा तंबोऱ्यावरील धूळ झटकून आपला स्वर भीमसेनजींनी झंकारला. एका पिढीभर लुप्त झालेली संगीत सरस्वती या बालकाच्या रूपानं पुन्हा अवतरली. या कोवळ्या वयापासूनच भीमसेनजींनी अडचणींचे अनेक खडक फोडून ही संगीत विद्या आत्मसात केली. त्यातून जणू स्वरगंगा निर्माण केली. त्या स्वरगंगेच्या धारेमध्ये कित्येक रसिकांनी समाधीचाच अमृतानुभव घेतला तर कित्येकांनी समाधानाचा आनंद अनुभवला. 1933 साली अवघ्या 11व्या वर्षी उस्ताद अब्दुल करीम खां या साहेबांसारखे गाणे आपल्याला यावे म्हणून गुरुच्या शोधामध्ये
पंडितजींनी स्वतःचं घर सोडलं. विजापूर, पुणे, ग्वाल्हेर असा त्यांचा प्रवास खडतर होता. पुढे हरिवल्लभ संगीत संमेलनामध्ये विनायकबुवा पटवर्धनांनी भीमसेनजींना कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे गायकी शिकण्याचा सल्ला दिला. कर्नाटकातील गदग हे पंडितजींचं गाव. कुंदगोळ हे त्याच्या जवळच आहे. विनायकबुवा पटवर्धनांचा सल्ला शिरसावंद्य मानून युवा भीमसेन घरी परतले. मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या आनंदाला सीमाच राहिलेली. वडिलांनी त्यांना बजावलं की तुला पुढे शाळेत शिकायचं नसलं तरी हरकत नाही, परंतु या गानविद्येत मात्र तू पंडित व्हायला हवंस. पुढे 18 वर्षांनी म्हणजे 1954मध्ये याच गायकाला पुण्यातील रामेश्वर मंदिराच्या ब्रह्मवृंदाने पंडित या उपाधीनं गौरवलं. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीमुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या भीमसेनजींचे सवाई गंधर्व हे गुरु 12 सप्टेंबर 1952मध्ये त्यांचं निधन झालं. पुढील वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला भीमसेनजींनी एका संगीत समारोहाचं पुण्यामध्ये आयोजन केलं. त्यांनी उत्तरोत्तर विशाल रूप धारण केलं. या समारोहानं कसं ते पाहूया उद्याच्या भागात.